लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 12 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग तिकडनंच उशिरा आला. रॅदर आज मालिकांचे सगळेच भाग उशिरा आले बरं का. तर बघा आल्या आल्या तुम्हाला हा रिव्ह्यू प्रेझेंट करतीये. तर आज मालिकेमध्ये खूप मोठं दाखवलंय. नंदिनी आता या मानिनीताईंना आवाज देते. त्यांची तंद्री लागलेली असते मानिनीताईंची. वसू आत्याच्या बद्दल विचार करत असतात त्या. आता ही नंदिनी म्हणते आई मी निघते हं. मग मानिनीताई म्हणतात अगं नंदिनी कुठे निघालीस, अगं थांब जरा, तुला जीवा सोडेल ना. नंदिनी म्हणते नाही ऍक्च्युली ना आई मला जरा घाई आहे. मग मानिनीताई म्हणतात का ग कुठे वेगळीकडे जायचंय का तुला. आता नंदिनी म्हणते नाही आई मला आनंद निवासलाच जायचंय पण जरा काम आहे म्हणून लवकर निघतीये. मानिनीताई विचारतात मग तिला जीवा कुठे ग. नंदिनी म्हणते ते ना ते आंघोळीला गेले ताई, मी येऊ का. आता लगेच मानिनीताई म्हणतात अगं आंघोळीलाच गेलाय ना तो, मग येईल ना इतक्यामध्ये, सोडेल की तो तुला, थांब ना नंदिनी. नंदिनी म्हणते नको नको आई मला ना म्हणजे माझ्यामुळे ना त्यांची धावपळ होते आणि घाईघाईमध्ये नाश्ता होत नाही ना त्यांचा, मला निघू द्या ना. मग लगेच मानिनीताई म्हणतात काय ग नंदिनी बायकोसाठी नवऱ्याची थोडी धावपळ झाली तर काय हरकत आहे. नंदिनीकडे आता या प्रश्नाचं उत्तर नाहीये, ती काही बोलणार. तेवढ्यात मानिनीताई म्हणतात काय ग नंदिनी तू जीवापासून लांब पळायचा प्रयत्न करतेयस ना. मग नंदिनी जरा टेन्शन मध्ये येते. मग मानिनीताई म्हणतात काय ग नंदिनी तो आंघोळीला गेलेला असतानाच तुला बाहेर पडायचंय का. आता नंदिनी काहीच बोलत नाही आणि मग जरा विचार करते आणि म्हणते अहो नाही हो असं काही नाही आई, अहो असं का वाटतंय तुम्हाला. मानिनीताई म्हणतात जीवाने तुला सोडवायला यावं असं तुझी पूर्वी इच्छा असायची, म्हणजे तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवायचं ते, पण आता जीवा तुला सोडवायला यायचं म्हटलं की तू काही ना काही कारण सांगतेस आणि निघून जातेस असं का वाटतंय मला नंदिनी. आता नंदिनी जरा टेन्शन मध्ये येते पण लगेच म्हणते अहो नाही नाही आई तसं काही नाहीये, ऍक्च्युली काय आहे ना अहो तसं अजिबात नाहीये, मला ना खरंच महत्वाचं काम आहे आज आनंद निवासमध्ये म्हणून लवकर निघाली आहे. काय आहे ना आज आनंद निवासला ना मिस्टर आणि मिसेस महाजन येणार आहेत आणि ते आपल्या देशात नाही राहत, ते दुसऱ्या देशात राहतात. नेमके ते आज भारतात आहेत आणि मुंबईला आलेत आणि आज ते आनंद निवासला भेट देणार आहेत. त्यांची खूप मदत होत असते आनंद निवासला, आर्थिक मदत होते. त्यांना भेटणं ना खूप गरजेचं आहे, मला महत्वाचं आहे, मी जाते हं. मग या मानिनीताई म्हणतात अगं पण जीवा. नंदिनी म्हणते असू द्यात ना आई, त्यांनी विचारलं तर सांगा मी निघाले म्हणून, प्लीज प्लीज मला निघू द्या आई, प्लीज येते मी, असं म्हणून आता ही निघून जाते. आता या नंदिनी गेल्यानंतर मानिनीताईंना येतं टेन्शन. त्या विचार करतात का गं नंदिनी असं का वागतेस ग तू, वसुताई म्हणल्या तसा बदल झालाय का तुझ्या वागण्यामध्ये. अरे देवा बाकी कोणी नाही पण नंदिनी तू माझी पहिली आणि शेवटची आशा आहेस, तू तरी असं वागू नकोस देवा, या वसुताईंची बत्तीशी वठायला नको. आता या वसू आत्या या रम्याशी बोलत असतात फोनवर आणि म्हणतात कशा वठणार, अगं माझी बत्तीशी नक्की वटणार. अगं रम्या मी जे बोलते ना ते खरं होतं बरं. मग रम्या म्हणते अगं हो ना आई बरोबर बोलतेस तू, अगं काल रात्री मला पार्थचा मेसेज आला की लवकर निघूयात ऑफिसला, म्हणून मी इमानदारीने अलाराम लावला आणि झोपले. सकाळी ती काव्या कुठे होती कोणास ठाऊक, पार्थ तयार झाला आणि आम्ही पोहोचलो सुद्धा ऑफिसला. आता या वसुआत्या म्हणतात काय सांगतेस रम्या खरं की काय. अगं रम्या मला आता काय वाटायला लागलंय माहितीये का, म्हणजे रोज सकाळी पार्थने ऑफिसला जाताना या काव्याला ना चकवायला पाहिजे. रम्या म्हणते हो ना आई मज्जाच येईल. अगं आज काय झालं, आम्ही लवकर निघाल्यामुळे रस्ते मोकळे निघाले ना आम्हाला, म्हणजे लॉंग ड्राईव्ह लॉंग लॉंग असं मस्त गाणे लावले आम्ही आणि इतकी छान हवा होती बघ. मी पार्थ आणि किशोर कुमार, अगं हा प्रवास संपूच नाही असं वाटत होतं मला. आणि अगं आई मी हट्ट धरला म्हणून पार्थने मला गरमागरम इडली सुद्धा खाऊ घातली आमच्या नेहमीच्या जागेवर आणि फिल्टर कॉफी पण पिली आम्ही. आता लगेच या वसुआत्या म्हणतात चला तुझ्या मनासारखं होतंय ना म्हणजे बघा प्रेक्षकांनो मी म्हटलं ना मागेच म्हणले होते मी पार्थनं दोन्ही तिन्ही पोरींमध्ये मस्त झुलतोय, एकीकडे नंदिनी एकीकडे काव्या आता एकीकडे रम्या. आता काव्याशी भांडणं झाले तर हा रम्यासोबत फिरतोय, म्हणजे तसं त्याच्या मनात काही नाहीये पण आहे ना बघा की त्याला ऑप्शन आहेत. तर पहा आता या वसुआत्या म्हणतात बरं झालं बाई रम्या तुझ्या मनासारखं होतंय. रम्या म्हणते अगाई होतंय मनासारखं पण या मागचं कारण नाही कळत आहे ना. अगं पार्थ त्या काव्याला टाळतोय हे खरंय पण का कशासाठी हे कारण आपल्याला कळले पाहिजे ना. वसुआत्या म्हणतात अगं ते शोधायचंय. मग रम्या म्हणते आई ते तू लक्षात ठेव, कुठलंही कारण न देता त्या काव्याची खोली शोध आज.
व स्वात्या म्हणते हो बाई शोधते तिची खोली. अगं ती क्लासला जाईल ना काव्या आता थोड्या वेळानी. ती क्लासला गेली की शिरते तिच्या खोलीत आणि सगळी खोली पिंजून काढते. माझ्या हाती काही लागलं रे लागलं की तुला लगेच फोन करून कळवते. मग तर झालं. रम्या आता फोन ठेवते. आई फोन ठेवते हा आणि मला गुड न्यूज दे. आता वसवात्या तिला मिळेल मिळेल म्हणते आणि फोन ठेवून देते. आता इकडे बघा जीवाची सॉलिड धांदल उडाली आहे. हा आंघोळ करून आला तेव्हा नंदिनी गायब. आता हा पटापट आवरायला लागतो आणि विचार करतो अरे देवा ही चकाचक बाई गेली वाटतं. आता हिला पटापट नाश्ता करताना गाठतो. आई समोरच विचारतो हिला जीवा आवर आवर असं म्हणून हा गडबड गडबड बाहेर आला. आता इथे मिथुन भाऊजी शब्द कोडे सोडवत आहे आणि म्हणताय ओ वहिनी अहो हे कोडच सुटन हो आय डोंट लाईक दिस. आता या मानिनी ताई चिडून म्हणतात हा जीवा 100 वर्षाची आंघोळ करतोय का हो भाऊजी. मिथुन भाऊजी म्हणतात आला आला तो जीवा बघा. आता जीवा आल्या आल्या म्हणतो गुड मॉर्निंग काका. आता मुद्दाम म्हणतो अगं ए नंदिनी अगं माझी लवकर झाली बघ आंघोळ आणि नंदिनी माझं हे खाणं झालं ना की आपण जाऊ. आता या मानिनी ताई स्वयंपाकघरातून ओरडतात अगरे जीवा नंदिनी घरात नाहीये. आता जीवा म्हणतो मला वाटलं ती असेल घरातच. आता लगेच हे मिथुन काका मुद्दाम चिडवतात जीवाला आणि म्हणतात उशीर 3 अक्षरी शब्द उशीर झालाय. आता जीवा म्हणतो अरे काका अरे. आता त्याची आई आतमधून ओरडते तोच झालाय जीवाला उशीर. नंदिनी गेली आनंद निवास मध्ये. आता जीवा म्हणतो अरे अशी कशी गेली थांबायचं ना तिने. आता नंदिनी तिथे नाहीये आणि मानिनी ताई किचन मध्ये आहेत. मिथुन काका ओरडतात ए काय रे जीवा एवढ्या वेळ आंघोळ करतं का कोणी मेकअप करत बसला होता का रे. अरे गेली ना ती नंदिनी आय डोंट लाईक दिस जीवा. आता जीवा म्हणतो ए काका चल आज 5 मिनिटं लवकर आवरलंय मी. आता मिथुन काका म्हणतात चल मग मला कोडे सोडवायला मदत कर तुझी नंदिनी गेली. आता बघा जीवा म्हणतो ए काका चल माझ्या आयुष्याची कोडी इथे सुटत नाहीये तुला कुठे मदत करू. तेवढ्यात त्या मानिनी ताईंनी त्याचं नाव ते बोलणं ऐकलंय आणि आता जीवा घाबरतो. त्या म्हणतात काय रे जीवा तुला कसली कोडी पडली आहेत. जीवा म्हणतो अगं आई कोडी म्हणजे असं नाही काही असंच गंमत केली. मिथुन काका म्हणतात ए तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना जीवा चल चल एक शब्द सांग म्हणजे माझं सगळं शब्द कोड सुटेल. आता हा जीवा म्हणतो ए नाही रे काका मला नको बोर करू यार तुझं तू कर ना. मग मिथुन काका म्हणतात अरे सांग ना बाबा सांग ना. मग जीवा म्हणतो ए अरे काका ऐक ना माझं मी बोलतोय ते ऐक. नंदिनी रागवली आहे माझ्यावर कसं म्हणू तिला सांग ना. अरे ती चिडचिड करते अरे माझ्यावर. ए काका अरे सांग ना. पण मिथुन काका त्यांची शब्द कोडे सोडवण्यात मग्न असतात. ते म्हणतात थांब जरा अरे 4 अक्षरी शब्द जिभेची चव चटक आणते 4 अक्षरी शब्द बाहेर खाल्ली तर. ए जीवा सांग रे मला हा काय शब्द आहे. जीवा म्हणतो मला नाही कळणार. मिथुन काका म्हणतात मला जर सांगितला शब्द तर मी तुला मदत करेल चल सांग पटकन. मग जीवा म्हणतो बरोबर चल सांग पटकन काय आहे. मग मिथुन काकांनी ते शब्द कोड त्याला सांगितलं आणि त्याचं उत्तर असतं प्रेक्षकांनो पाणीपुरी. अरे यार आधीच घसा धरलाय माझा आणि त्यातने असले काही शब्द सांगतात मग तोंडाला पाणी सुटतं की नाही आपल्या. मग जीवा म्हणतो काका त्याचं उत्तर पाणीपुरी आहे. आता त्यावर मिथुन काकांनी मस्त कविता बनवली आहे बरं का. मिथुन काका भलतेच खुश झालेत आणि म्हणतात वा रे वा या रे या पोरी रस्त्यावरी खाऊया पाणीपुरी वा वा. अरे यार जीवा आय लाईक दिस. प्रेक्षकांनो आजारी असल्यामुळे मला ड्रॅगन फ्रूट खावं लागतंय हो. जाऊ द्या आता त्याच्यामध्ये चव शोधून घेते पाणीपुरीची. जाऊ द्या आता बघा या नंदिनीला मात्र पाणीपुरी खायला भेटणार आहे पण तिने चक्क नाही म्हणलंय पाणीपुरीला. केवढी मोठी भयंकर गोष्ट घडणार आहे प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये. नंदिनी पाणीपुरीला नाही म्हणणार आहे पाणीपुरीला. आता बघा या जीवाला आयडिया येते की नंदिनीला पाणीपुरी आवडते म्हणून तो आता मिथुन काकाला म्हणतो मिथुन काका समजलं मला. जीवा म्हणतो हे काका आज अकेली बसंती नाही पुरा गाव पाणीपुरी खायगा. जीवा असं बोलून पळत निघालाय. आता हे मिथुन काका त्याला लांबूनच ओरडतात अरे ठाकूर को भी खिला पाणीपुरी उसका हात नाहीये ना यार. आता या मानिनताई म्हणतात अरे ए बाबा ए जीवा अरे चहा तर घे कुठे गेला हो अचानक भाऊजी. मग आता मिथुन भाऊजी म्हणतात कुठल्या तरी बसंतीला शोधायला गेला तो वहिनी. मग आता मानिनताई म्हणतात अहो कुठल्या तरी काय त्याची बसंती आपली नंदिनीच आहे ना. आणि मग मिथुन भाऊजी म्हणतात अरे हो की खरं लक्षात नाही आलं.
आता बघा प्रेक्षकांनो, आता हा सीन आहे ना, हा तुम्हाला जरा शॉर्ट करून सांगते, कारण जरा पल्ला दाखवला त्यांनी. काय झालं, नंदिनी तिच्या आश्रमातल्या सगळ्या बायकांना सांगत असते की आज आपल्याकडे ते जोडपं येणार आहे, त्यांनी आपल्याला खूप आर्थिक मदत केली आहे आणि त्यांच्या सरबराईमध्ये काही कमतरता नाही राहिली पाहिजे. मग त्या मुली म्हणतात हो ताई, हो आम्ही सगळं व्यवस्थित करू, टेन्शन नको घेऊस. मग नंदिनी म्हणते बघा हां, सगळं नीट हवंय मला, काही चूक नको. आणि आता नंदिनी फोन आला म्हणून बाजूला जाते. मग आता ही नंदिनीच्या आनंद निवास मधली सिनियर ताई आहे ना, ती सगळ्यांना सांगते, ए पोरीनो, आता ना मला जीवाचा फोन आला होता, आज कार्यक्रमाची सगळी तयारी जीवा करणार आहे आणि तो नंदिनीला खास सरप्राईज देणार आहे म्हणे. आता बघा हां, या मुली म्हणतात काय सरप्राईज आहे. आता त्या ताई म्हणतात ते आपल्याला सांगायचं नाहीये नंदिनीला. म्हणजे या मुली म्हणत असतात आम्ही सांगतो ताईला, जीवा येणार आहे. मग त्या म्हणतात नाही नाही, तिला सांगायचं नाही, तिच्यासाठी सरप्राईज आहे आणि खाण्यापिण्याची सोय सगळी जीवा करणार आहे. आता हे सगळं यांच्यात डिस्कशन होतं. हे थोडं जरा लांबलचक दाखवलं त्यांनी, पण मी तुम्हाला डिटेलच सांगितलंय, पण थोडं शॉर्टमध्ये सांगितलंय कारण आजचा एपिसोड खूपच मोठा आहे. तर बघा, आता या नंदिनीला हे सगळं सांगायचं नाहीये. आता या जीवाचा आणि काव्याचा खूप मोठा पचका होणार आहे. काय काय झालंय ना बघत राहा. आजचा एपिसोड एकदम खासम खास आहे प्रेक्षकांनो. तर बघा, आता यांचं ठरलं की नंदिनीपासून हे सगळं लपवायचंय. नंदिनी फोनवर बोलून येते तेव्हा विचारते काय ग, काय डिस्कस करताय तुम्ही. मग त्या म्हणतात काही नाही काही नाही आणि हसून चालल्या जातात. नंदिनी कन्फ्यूज होते आणि विचार करते अरे हसताय का. आता हा सीन बघा प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रचंड आवडणार आहे हा सीन. आता बघा, या वसू आत्या आल्यात किचन मध्ये. मानिनी ताई त्यांना विचारतात ताई कॉफी हवी का. त्या नाही म्हणतात. तेवढ्यात काव्या येते. मानिनी ताई म्हणतात अगं काव्या आलीस का. मग वसू आत्या म्हणतात काय ग काव्या, अगं मगाशी मी तुझ्या खोलीत गेले तेव्हा तू नव्हतीस, काय कुठे होतीस. काव्या म्हणते काय हो आत्याबाई, तुम्ही माझ्या खोलीत गेला होतात, म्हणजे मी नसताना तुम्ही माझ्या खोलीत जाता का काय. आता वसू आत्या गडबडून जातात बरं का, त्यांना समजत नाही उत्तर काय द्यावं काव्याला. आता त्या जरा विचार करतात आणि म्हणतात अगं नाही ग बाई, तुला बोलवायला गेले होते मी. अगं बाई, मला वाटलं तू अभ्यास करतेय, दमली असशील म्हणून तुला कॉफी हवी का विचारायला आले होते तुझ्या खोलीत. बघते तर काय, तू नव्हतीच खोलीत, कुठे होतीस काव्या. काव्या म्हणते अच्छा असं आहे होय आत्याबाई, अहो काय झालं, मी ना गच्चीवर गेले होते पहाटे पहाटे, मी गच्चीवरच अभ्यास करते पहाटे पहाटे. मानिनी ताई म्हणतात काय ग काव्या, तुला आवडतं का गच्चीवर अभ्यास करणं. काव्या म्हणते अहो काय काकू, कधी कधी आवडीपेक्षा ना गरज महत्वाची असते. मानिनी ताई म्हणतात का ग काव्या, काय झालं. मग काव्या जरा गंमत करते आणि म्हणते काय आहे ना काकू, आपल्या घरामध्ये टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आर्किटेक्ट राहतात ना, आणि त्यांना गोरण्याच्या बाबतीत फारच नंबर 1 आहेत बाबा ते. एकदा का त्यांची गोरायची गाडी सुरू झाली की त्या गाडीला ब्रेक नाही लागत ना. काय झालं काकू, त्या आवाजात डिस्टर्ब होत होतं तर म्हणून जरा गच्चीवर जाऊन अभ्यास केला. पण काकू गेले का पार्थ ऑफिसला. मग मानिनताई म्हणतात अगं बाई हो, गेला तो ऑफिसला आणि त्याला मीटिंग होती आणि एवढा लवकर गेला बाई, त्याने डब्बा पण नाही नेला. आणि बाई आज नंदिनी पण नाहीये, आणि मागच्या वेळेला नाही का गडबडीत गेला होता पार्थ, तेव्हा तूच नाही का डब्बा नेला होता. नंदिनीने साबुदाण्याची खिचडी करून दिली होती बघ तुला. आता काव्याला एक धम्माल आयडियाची कल्पना येते की पार्थसाठी डब्बा घेऊन जावा, कारण मागच्या वेळी जेव्हा काव्याने पार्थसाठी डब्बा नेला होता ना, तेव्हा पार्थचा चेहरा खुलला होता. काव्याला असं वाटतं की आजही आपण डब्बा घेऊन गेलो तर पार्थ एकदम खुशम खुश होईल. आता बघा प्रेक्षकांनो, याचा प्रोमो आलाय, काय आलाय तो शेवटी सांगते. तर बघा, आता काव्या विचार करते की पार्थसाठी साबुदाण्याची हुसळ, आम्ही हुसळ म्हणतो, कुठे कुठे खिचडी म्हणतात. तर आता काव्या ठरवते की ती साबुदाणा घेऊन जायचा त्या पार्थसाठी. आणि मानिनी त्यांना म्हणते मी केली तर चालेल का काकू साबुदाण्याची खिचडी. आता लगेच या मानिनी त्या म्हणतात अगं बाई तू करणार खिचडी. त्यांना जरा हसू येतं बरं का आधी, आणि वसू आत्यांना टेन्शन. मानिनी ताई म्हणतात बरं मला चालेल, अजून तसे 2 तास आहेत, आपण गरम पाण्यात भिजवूयात, साबुदाणा फुलेल तो फुलेल. काव्या म्हणते चालेल काकू, तुम्ही मला सांगा कशी करायची साबुदाण्याची खिचडी. ते म्हणजे जसं जसं तुम्ही सांगाल तसं तसं मी करते, चालेल ना. मग या मानिनी ताई म्हणतात हो मला चालेल. आता या वसू आत्या म्हणतात ए काव्या, अगं तू खिचडी करणार पार्थसाठी. काव्या आता त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणते का हो आत्याबाई, काही हरकत आहे का तुम्हाला. वसू आत्या म्हणतात नाही गो बाई, मला काय हरकत आहे, पण तुला क्लास नाही का, अगं तुला अभ्यास आहे ना. मग ही काव्या म्हणते आत्याबाई कशाला काळजी करताय, अहो मी आजकालची पोरगी आहे, मी स्वयंपाक अभ्यास सगळं एका वेळेला करू शकते, अहो हुशार आहे मी. आता या मानिनी ताई म्हणतात अगं काव्या तुला साबुदाण्याची खिचडी जमेल ना बाई. मग काव्या म्हणते आहो काकू, परवा मी श्रीखंड केलं
छोले केले छोले, आणि ही खिचडी किस खेत की मुली है मग. आता या वसू आत्या तिला असं धरतात आणि म्हणतात, ए मुली, अगं तू बरी आहे ना बाई, अगो ताप तर नाही आला ना तुला. नाही म्हणजे अचानक तुझ्यात एवढा उत्साह कुठून आला. काव्या म्हणते, आत्याबाई तुम्ही आणि तुमचे विनोद, अहो काय हरकत आहे तुम्हाला माझ्या उत्साहाला. मानिनताई म्हणतात, अगं ए काव्या, अगं आम्हाला सवय नाही ना बेटा, तू पार्थसाठी असं काही करतेस, नाही म्हणजे स्वयंपाक घरात येऊन तू असं काही करतेस, आम्हाला आश्चर्य वाटतंय ना बेटा, म्हणून आम्ही असं रिॲक्ट होतोय, नको ग वाईट वाटून घेऊस. काव्या म्हणते, नाही हो काकू, मी नाही वाईट वाटून घेते, या सगळ्या गोष्टीवर तुमची रिॲक्शन अशी असेल असं वाटलंच होतं मला. हा, आणि आत्याबाईची रिॲक्शन तर प्रेडिक्टेबलच होती माझ्यासाठी. वसू आत्या म्हणतात, हो का, बरं. आता त्यांनी हू केलं बरं का काव्याला. काव्या म्हणते, काय हो आत्याबाई, काय चिडत असता हो नेहमी, हसा जरा हसा, एक शॉक देऊ का तुम्हाला आत्याबाई. आता वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात, अगो बाई थांब. हातातला कॉफी मग खाली ठेवतात आणि म्हणतात, थांब गो थांब, काय काय करणार काय तू काव्या. काव्या म्हणते, ही खिचडी मी फक्त करणार नाही आत्याबाई, अहो ही खिचडी मी पार्थसाठी घेऊन जाणार आहे ऑफिसमध्ये. वसू आत्या आता डोक्याला हात मारतात आणि म्हणतात, अगो रे देवा, मानिनी, अगो मी काय ऐकते ते खरंय ना. वसू आत्या मानिनी ताईंना म्हणतात, मानिनी अगो काय चाललंय हिचं. ए काव्या, अगो तू क्लासला जा ना बाई, अगं खिचडीचं आम्ही बघून घेऊ. मग मानिनताई म्हणतात, कशाला वसूताई, अहो करायचंय लेकराला तर करू द्या ना. अगं काव्या चल, मी शिकवते तुला साबुदाण्याची खिचडी, हे बघ साबुदाणा कसा भिजवायचा ना, मी शिकवते तुला, चल, ही पहिली पायरी आहे बरं का काव्या. वसू आत्या आता बडबडत जातात, काय पायऱ्या चढायच्या आहे ते चढू द्यात असं म्हणून त्या निघून जातात किचनमधून आणि विचार करतात, काय चाललंय या काव्याचं, कशाची खिचडी करते, काय करते, हिची खिचडी शिजेपर्यंत माझी खिचडी कच्ची राहणार ना. आता ही पोरगी जाईपर्यंत मला हिच्या खोलीतही जाता येणार नाही. काय सुचलं हिला पार्थसाठी खिचडी करायचं कोणास ठाऊक. ही पोरगी म्हणजे ना डोक्याला वैताग आहे वैताग. आता बघा, रम्या आता ऑफिसमध्ये असते तेव्हा वसू आत्याने लगेच रम्याला सगळी माहिती दिली आहे. रम्याच्या समोर पार्थ बसलेला असतो. आता तिकडनं वसू आत्या म्हणतात, रम्या आपल्या घरात एक नवीन खिचडी शिजायला लागली आहे. रम्याला आता पार्थच्या समोर बोलायचं नसतं. रम्या म्हणते, हॅलो काय बोलतेस आई तू. पार्थ म्हणतो, काय झालं, घरी काही झालं का. रम्या म्हणते, अरे काही नाही, अरे मला ऐकू नाही येते. आणि मग मुद्दाम रम्या हॅलो करून बाजूला जाते बरं का. आता रम्या एका साईडला येते आणि म्हणते, काय ग आई काय झालंय. वसू आत्या म्हणतात, काय झालं. अगं त्या काव्याला पार्थसाठी उमाळा आलाय. अगं काय झालं कोणास ठाऊक, ती पार्थसाठी खिचडी करणारे म्हणे. आता रम्या म्हणते, काय हे काय मध्येच त्या काव्याचं. वसू आत्या म्हणतात, अगं तेच तर. अगं ए रम्या, इतके दिवस ती काव्या पार्थला खिचगिंटीत धरत नव्हती आणि आज अचानक कशी काय बदलली कोणास ठाऊक. आणि अगं पार्थसाठी खिचडीच नाही करणार ती, अगं डब्बा भरून आणणार आहे ती ऑफिसमध्ये. रम्या वैतागते आता आणि म्हणते, काय, अरे यार काय या काव्याचं मध्ये आता, काय यार आई, आता कुठे मला वाटायला लागलं होतं की पार्थ आता माझ्या जवळ येईल, माझा होईल, आता हे मध्येच काय झालंय. आता या वसू आत्या म्हणतात, हो ग रम्या, तीच तर खरी मेख आहे. अगं काहीतरी बोलत नको बसू, काहीतरी कर. काव्या डबा भरेल आणि पोहोचेल त्या ऑफिसला. रम्या म्हणते, येऊ दे ना, यूज दे तिला. अगं तिची खिचडी मी पार्थपर्यंत पोहोचूच देणार नाहीये, तिची खिचडी मी पार्थपर्यंत पोहोचूच देणार नाही आणि तिला सुद्धा नाही. आता वसू आत्या म्हणतात, तसंच कर आणि कामाला लाग. मग रम्या म्हणते, आई तू पण कामाला लाग, बघ तिच्या खोलीत काही सापडतंय का आणि चांगली न्यूज दे मला. आता वसू आत्या म्हणतात, हो ग चल ठेव फोन. आता बघा प्रेक्षकांनो, वसू आत्या या काव्याच्या खोलीत जातात बरं का, ते इन्व्हलप शोधायला. पण आता नेमकं त्या काव्याच्या खोलीत जाणार तेवढ्यात काय घडलं बघा. आता रम्या फोनवर बोलून पार्थ जवळ येते बरं का बसायला. किती तोंड चोपडेपणा करते बघा ना रम्या. आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोल. पार्थ विचारतो रम्याला, काय ग रम्या, वसू आत्या काय म्हणाली तुला. मग रम्या म्हणते, अरे काही नाही, बाहेर पाऊस पडतोय ना, तर म्हणत होती व्यवस्थित या, काळजी करत होती ना आपली. अरे तिचं वयच आहे रे काळजी करायचं, पण आपलं काय रे पार्थ, बघ ना बाहेर एवढा छान पाऊस पडतोय आणि आपण असं किती छान फिरायला गेलं पाहिजे, पावसात भिजलं पाहिजे ना, चल भिजायला जाऊ. आता इथे बघा पार्थ कसा उत्तर देतो रम्याला. तो म्हणतो, मी कधी भिजतो का पावसात. रम्या म्हणते, अरे तू भिजत नाही, पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते ना. अरे पार्थ, एकदा तरी डोळे बंद कर, हात उंच कर, कुठलीही फिकीर न करता चिंब पावसात भिजून बघ, तुला छान वाटेल रे. पार्थ म्हणतो, नको, काही गरज नाहीये. आता ही रम्या
त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते आपण दोघं मिळून भिजू. आता पार्थला ते आवडत नाही आणि तो तिच्याकडे रागाने बघतो. मग रम्या मागे होते आणि म्हणते अरे म्हणजे पावसात भिजल्यावर गरम गरम भजी खाऊयात ना, त्याची मजाच वेगळी आहे. चल ना रे चल ना पार्थ. पार्थ म्हणतो हे बघ रम्या मला कामं आहेत प्लीज. रम्या म्हणते बरं तुला नाही भिजायचं ना पावसात, नो प्रॉब्लेम. बरं ॲटलिस्ट अर्धा पाऊण तास काढून लंचला चलशील का माझ्यासोबत. ए नाही म्हणू नकोस हां प्लीज प्लीज पार्थ, हो म्हण ना प्लीज. मग पार्थ म्हणतो बरं ठीक आहे जाऊया. बघा बरं प्रेक्षकांनो पार्थ कसा एंटरटेन करतो रम्याला, म्हणून म्हटलं की तो असा करतो. म्हणजे एखाद्या अनमॅरिड मुलीसोबत असं जावं का, आधीच ती याच्या प्रेमात आहे हे त्याला माहीत असून सुद्धा तो तिला हो म्हणतोय. बघा ना, म्हणजे मला नाही पटलं म्हणून मी माझं वैयक्तिक मत मांडलं बरं का. तर या बाबतीत प्रत्येकाची आपापली मतं असू शकतात. एक मालिकेबद्दल वाटलं म्हणून शेअर केलं. तर बघा आता ही रम्या म्हणते बरं चल आपण निघूयात मग दुपारी. आता रम्याने मुद्दाम हा प्लॅन केलाय काव्या येईल ना म्हणून. आता हा पार्थ म्हणतो लंचचा वेळ झाला की जाऊ, असं म्हणून तो निघून जातो. आता रम्या विचार करते आता येईल मज्जा. पार्थ तिथून बाहेर निघून जातो तेव्हा ही रम्या विचार करते आता ही काव्या इथे आली की हिला इथे पार्थ दिसणार नाही आणि तिकडे आई तिच्या खोलीमधलं ते सिक्रेट सुद्धा तपासून घेईल. म्हणजे कळेल की तुमच्या दोघांमध्ये नेमकं चाललंय तरी काय. रम्याचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का मला कमेंट करून नक्की कळवा. आता इकडे बघा या वसू त्या काव्याच्या खोलीत जाणार तेवढ्यात तिथे कल्पना येते. म्हणजे त्यांच्या घरातली त्या ताई आहेत ना कामवाल्या त्या येतात. वसू त्या घाबरतात तिला. आता बघा त्या म्हणतात काय ग तू काय करतेस कल्पना इथे. त्या म्हणतात अहो ताई सगळ्या रूमची साफसफाई करत होते मी, ही रूम आवरून तुमच्या खोलीत येत होते, तुम्ही काय करताय इथे. आता स्वात्या म्हणतात ते मी या रूममध्ये जरा हालचाल दिसली मला म्हणून बघायला आले कोण आहे. आणि काय ग तुला कशाला चौकशा हव्या ग, उचापत्या करते आली मोठी मला विचारणारी, असं म्हणून स्वात्या तिथून जातात आणि विचार करतात अरे देवा सतत कोणीतरी आडवं येतंय. इकडे कल्पनाने अडवलं आणि तिकडे ती काव्या काय तर म्हणे खिचडी करते. वसू वसू कसं होणार तुझं. आता इकडे बघा काव्या अगदी मन्नापासनं खिचडी म्हणजे ते साबुदाण्याची उसळ बनवते. मानिनी ताई तिला शिकवत असतात. त्या म्हणतात काव्या शेंगदाण्याचं कूट न बऱ्याच जणी आधीच घालतात बघ खिचडीमध्ये, पण मी ना जरा उशिरा घालते म्हणजे काय चांगलं तेल सुटतं ना त्याला आणि खिचडी मोकळी होते. आता काव्या त्यांनी सांगितलं तसं ते बनवते. आता त्यात तिने बटाटा घातलाय आणि परत ती येतो लाल होईपर्यंत. आता विचारते की तिखट टाकू ना काकू. आता त्या म्हणतात हो टाक ना तुझ्या अंदाजाने टाक, थोडं कमीच टाक. आता मानिनताई तिला म्हणतात आज तू माझ्या अंदाजाने खिचडी करतीयस, उद्या तुझ्या मनाने खिचडी करशील आणि नकळतपणे उद्या पार्थला डब्बाही घेऊन जाशील. काय ग काव्या एक विचारू का तुला. आता बघा काव्या म्हणते हो विचारा ना. मानिनताई म्हणतात झाकण ठेव त्याच्यावर आधी. आता काव्या त्यावर झाकण ठेवते वाफ येण्यासाठी. मग मानिनताई म्हणतात विचारू का ग काव्या एक तुला. काव्या म्हणते विचारा ना. मानिनताई म्हणतात हे सगळं तू करतेस मला आनंद झालाय, म्हणजे माझी सून माझ्या लेकासाठी काहीतरी करते आईला आनंद होणारच. पण काय ग काव्या नाही म्हणजे मनात एक प्रश्न आहे म्हणून विचारते खरं खरं उत्तर देशील का. काव्या म्हणते हो देईल ना. मग मानिनताई म्हणतात प्रेमात पडलीयस का ग पार्थच्या. काव्या दचकते आणि म्हणते काय. मानिनताई म्हणतात प्रेमात पडलीये का पार्थ. काव्या आता मानिनी त्यांच्या या प्रश्नाला दचकते आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे समाप्त होतोय. आता पुढच्या प्रोमोमध्ये काव्या मानिनीताईंना उत्तर देते काय झालंय काकू, माझ्याकडनं काही अशा गोष्टी झाल्या ज्यामुळे ते दुखावले गेलेत. मी आता अशा काही गोष्टी करणार आहे ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल, माझ्यामुळे त्यांना त्रास होईल असं मी नाही बघणार आता. आता त्या काव्याचं हे उत्तर मानिनीताईंना फार आवडतं. इकडे नंदिनीला आणि तिच्या पाहुण्यांना इम्प्रेस करायसाठी जीवा आनंद निवासमध्ये पोहोचलाय. काव्या पार्थच्या ऑफिसला पोहोचलीये साबुदाण्याची खिचडी घेऊन आणि प्रेक्षकांनो पार्थ तिला बघता क्षणी बघतच राहतो कारण ती खूप सुंदर दिसत असते. पण आता काय होणार आहे, काव्याने बनवलेली साबुदाण्याची खिचडी पार्थ त्याच्या पिऊनला देऊन टाकणार आहे आणि इकडे पाणीपुरी या नंदिनीने सोडली असं ती जीवाला बोलणार आहे. आता हे कसं सगळं निस्तरणार आहेत हे त्यांचं त्यांना ठाऊक. पण आता जरा मॅटर सिरियस होतोय बरं का प्रेक्षकांनो. पण आता जरा त्यांनी आवर्त घ्यावं एवढीच काय ती अपेक्षा. खूप पल्लाळने बघा वाटतो आपल्याला. बघू काय घडतंय ते. एकंदरीत आजचा हा तमाशा असा होता. तर हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि उद्या पुन्हा मालिकेचा एपिसोड आहे बरं का, रविवार असून सुद्धा. त्यामुळे जीवाला शांतता नाहीये आणि काव्याला पण नाही असं मला म्हणायचं होतं. तर बघू उद्या काय घडतंय. तर प्रेक्षकांनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मी पण काळजी घेते स्वतःची, तुम्ही पण घ्या. पावसाळा आलाय. भेटूयात उद्या. धन्यवाद.